हॅपी न्यू इयर. सेम टू यू. माझं न्यू इयर कसं असणार आहे हे मला माहिती आहे, आणि तुझं न्यू इयर कसं असायला हवं हे सुद्धा मला माहिती आहे. खरंच लकी आहेस तू. वर्ष संपता संपता सगळं सुख तुझ्या दाराशी आलंय. म्हणजे हे आणि येणारं प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी चांगलंच असेल. अरे वा, तुझं आणि माझं दोघांचं न्यू इयर वेगळं केलंस. मी मात्र तसं नाही करणार. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. पण मला असंच म्हणायचंय विक्रांत, छान मैत्रीला तुझं वर्ष वेगळं माझं वर्ष वेगळं असं म्हणून काळा का मध्ये आणायचं. त्यापेक्षा आता तुझा माझा असा काही विचार न करता बघूया ना आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय ते. जे काही असेल ते स्वीकारू. निघूया. तुला सोडून मी घरी जातो. नाही, मी इथे ताईसाठी थांबते. नाही, ती आता झोपली असेल आणि पहाटेच्या अगोदर तिला जाग नाही येणार, आणि तिथे नर्स सुद्धा आहे तिची काळजी घ्यायला. सो तुला थांबायची काहीच गरज नाहीये. तू घरी जाऊन शांत झोप. ओके? ठीक आहे. बाय द वे, सलील पंडितचं काय? कारण या गडबडीत तुमची भेट राहूनच गेली ना. मग आता पुढे? आहे माझ्या लक्षात. मला मिळालेली नववर्षाची भेट न होताच मिळालेली भेट. निघूया. अब आला. ये 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 विक्रांत, हे नवीन वर्ष तुला, मोनिकाला आणि तुझ्या बाळाला सुखाचं, समाधानाचं आणि धमाल आठवणींचं जाओ. तुमचा संसार नेहमी सुखाचा होऊ दे. विक्रांत, मी तुला पर्सनली विश नाही करणार, आणि हो गीता, तूही करू नकोस. तुझं बाळ जेव्हा जन्माला येईल तेव्हा आपण 31st पार्टी पुन्हा करूया, तेव्हा मी तुला विश करीन. अरे काय माहित तेव्हा कोण असेल कोण नसेल, देव जाणे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी काय, मधू काय, माई काय, आता आमची पिकली पानं केव्हा गळून पडतील सांगता येत नाही. हे जमणार नाही आहे, सांगून ठेवते. तू तुझं बघून घे. माझं पतवंड कॉलेजला गेलेलं बघितल्याशिवाय मी काही मरायची नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.